अहो, झाली आता माझी तयारी. चला आता पटकन मला ना बस स्टँडला सोडून द्या. 9 वाजेची बस आहे, ती सुटायला नको. त्यानंतर तर तुम्हाला माहितीच आहे, डायरेक्ट 1-1:30 वाजता बस आहे. आणि एवढ्या उन्हामध्ये नको बाबा नको. एवढ्या उन्हामध्ये 1-1:30 वाजता तर मी अजिबात जाणार नाही. आणि तिथं तर बस स्टँडला किती गर्दी असते. आणि बसमध्ये पण तेवढीच गर्दी असते. म्हणून चला आता पटकन तुम्ही पण निघा लवकर आणि मला लवकर बस स्टँडला सोडून द्या. अरे हो बाबा, काय तुला एवढी काय लागून गेलेली काय माहिती. आता जायचंच आहे ना. आता तर 8 वाजताय आणि 9 वाजेची गाडी आहे. मग 1 तास काय करणार आहे तू तिथं? मग थांब ना थोडं. अगं, एवढा 1 तास काय करणार आहेस बरं तू तिथं? थांबणारच आहे ना. मग इथून 8:30 वाजता निघू आपण. थांब थोडं. तुला पण आहे ना आईच्या घरी जायचं म्हटल्यावर तू अशा घोड्यावरच राहते. असे लगेच पोहोचायला बघते तू. लवकर पोहोचायला पाहिजे म्हणजे काय हो? म्हणजे मी लवकर पोहोचायला नको का माझ्या आईजवळ? सकाळी फोन चालू होता तेव्हा ऐकलं ना तुम्ही? माझ्या आईची तब्येत किती खराब आहे. तिने मला लवकर बोलवलंय ना. हा, आणि तिथं बस स्टँड पर्यंत जायला 15 किलोमीटर जायचंय आपल्याला. आपण काय तिथपर्यंत काय पायी पायी जाणार आहेत का? रिक्षा घ्यावी लागणार आहे ना. आणि रिक्षामध्ये बसू, ती रिक्षा जर मध्येच जर खराब झाली तर मग आपल्याला काय करायचं? तिथं अर्धा 1 तास घालायचं का मग? एवढा तर विचार करायला पाहिजे ना हो तुम्ही. असं जर झालं रिक्षा मध्येच बंद झाली, तिथं अर्धा 1 तास जाणार आहेत. मग त्यापेक्षा आपण लवकर निघाले तर ते बरं ना. हा, एवढी काळजी तर आपल्याला करायलाच पाहिजे ना. अरे देवा, एवढी काळजी कोण करतो बरं? हा, सांग तू मला. आज तू जाते म्हणून आजच रिक्षा खराब होणार आहे का? म्हणजे त्या रिक्षाला काही माहिती का तू तुझ्या आईच्या घरी जाते म्हणून मी खराब होऊन जाऊ? असं त्याचे विचार असतील का? काय तू पण. हा, बस बस. मला पण माहिती आहे असं काही होत नाही. पण जर झालं तर मग काळजी घ्यायला नको का आपण? आणि जर झालं कोणी को कोण टाळ सकताय. अशी गोष्ट होऊन जाते ना मग. त्यापेक्षा काळजी करायला नको का? हो बाबा, चल चल. निघ आता पटकन. तुझ्या नादी जर लागलो ना तर इथंच माझं अर्ध डोकं खाली होऊन जाणार आहे. चला की मग. मी कुठं नाही म्हणते. तुम्हीच केव्हापासून बडबड बडबड करताय आणि मला पण इथं थांबून ठेवलंय. एवढ्यात तर आपण केव्हाचे बस स्टँड पर्यंत पोहोचून पण गेलो असतो. हो बाबा, चल चल. मी स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेतो. बघा बरोबर 9 वाजेपर्यंत पोहोचलो आपण ना. आणि तुम्ही तर तिथंच टाइमपास करत होते. अहो इथे तर काय बस लागलेली मला दिसत नाही. त्या बरं तुम्ही विचारून बघा किती वाजेपर्यंत लागणार आहे असं बस. हो बाबा, मी विचारून येतो आणि तू एक काम कर. तू ना तोपर्यंत इथं थांब सावली इथं. आणि इकडे तिकडे काय कुठे जाऊ नको आणि कुणाला काही विचारू पण नको. ते कसं आहे, तू विचारायला जर बसली मग बोलता बोलता मग लगेच तू भांडण करायला लागून जाते. काय हो मी कुठं भांडण करते बरं? आता जा बरं तुम्ही पटकन. इथं नका बोलत बसू. जा बरं पटकन आणि विचारून या. आता हे येत नाही तोपर्यंत मी पाण्याची बॉटल घेऊन येऊ का? नाही नाही नको बाबा नको. विनाकारणचे अजून ओरडतील. म्हणतील नाही म्हटलं तुला तरी पण गेली. जाऊ दे बाबा इथंच थांब. अरे रे फुगी, चल पटकन ती बॅग घे. अरे बस लागून गेलेली तिकडे आणि गर्दी पण नाहीये. चल पटकन, तुला सीट पण सापडून जाईल. हो असं का? चला मग पटकन चला चला. चला मग येते आम्ही. जा तुम्ही आता घरी. आणि घराकडे पोरांकडे व्यवस्थित लक्ष द्या. नीट काळजी घ्या त्यांची. आणि त्यांच्यावरती जास्त आरडाओरडा करू नका बरं. मी येत नाही तोपर्यंत व्यवस्थित राहा. हो, तू काय एवढी काळजी करू नकोस बाबा. तू व्यवस्थित जा फक्त. हो मी तर व्यवस्थितच जाणार आहे ना बरं. इथून बसणार आणि आईच्या गावाला उतरणार. काय आहे त्यात एवढं? जा मग, बसून घ्या आता पटकन. आणि घरी पोहोचल्यावर लगेच फोन कर. तू इकडची काळजी अजिबात घेऊ नको. मी आहे, सगळं बघून घेईल. बाई ग बरं झालं मी लवकर येऊन गेले बाई. गर्दी झालेली नाही अजून. पण मला आहे ना पुढची सीट पाहिजे होती बाई. ते कसं आहे गर्दी होऊन जाते आणि लोक इकडे तिकडे सरकत पण नाही. आणि माझा पहिला स्टॉप आहे. मला पुढे उतरावं लागणार आहे. आणि लोक सरकत नाही बाई, उतरू पण देत नाही पटकन. या दीदीला विचारून बघते बरं. हिला ना मस्का लावते बरं. ही मागे बसते का काय? काय ग बाई दीदी, मला पुढे बसू देते का? तू मागे बसून घेते का बाई? ओ आजी, मागे बघा बरं. बस किती खाली आहे तुम्हाला दिसत नाही का? आणि पुढची सीट का बरं पाहिजे तुम्हाला? अहो मी बसलेली ना आता. मग तुम्ही बसा मागे. का ग बाई, मी तुला आजी दिसते का? तुझ्या मम्मीची वयाची आहे ना बरं मी. मावशी बोलायचं का काय? मी एवढी म्हातारी दिसते का तुला? अहो आजी नाही तर काय होतं तुम्ही? बाई ग काय हसते बाई तू माझ्यावरती? तुला फक्त मागेत बसायला सांगितलं आणि तू तर कुशल मला आजी बीजी बोलते ग. आणि वरून अजून हसते. तुला काय वाटतं का ग बाई? तुझ्या वयाची आहे का मी? तुझ्याहून मोठी ना. मग मोठ्याशी कसं बोलायचं काय बोलायचं तुला माहिती नाही का ग बाई? अहो माहिती मला म्हणून तर आजी बोलते मी तुम्हाला. अहो मग तुम्हाला पुढेच का बरं बसायचे? मागे एवढी गाडी खाली तुम्हाला दिसत नाही का? मग मागे जाऊन बसा.
अगं तुला इथं बसू द्यायचं नसेल ना तर बसू नको देऊ, पण आजी बीजी काय बोलू नको बाई मला. हा सांगून देते मी तुला, नाहीतर असा दिल ना तुला बुक्का, तू एकच बुक्क्यात झोपून राहशील डायरेक्ट. हो तुमच्यासारख्या बाया अशाच असतात, फक्त भानगडी करायची माहिती तुम्हाला. कुठं पण गेले गाडीमध्ये बाजारात जिथं गेल्या तिथं भांडणच करायचं माहिती तुम्हाला. बस ग चिपरी, जास्त बोलू नको बरं, तू आता जास्तच बोलते. अगं बसते ना मग मी मागे, फक्त मागे बसायला सांगितलं, तेवढ्याने एवढी बोलते का तुम्हाला? माझी मजाक करते, माझ्यावरती हसते. तुला काय वाटतं का ग तुझ्या वयाची? का मी देऊ का तुला बुक्का? हो मग द्या ना द्या, मी पण बघते कसा बुक्का देतात तर तुम्ही. घे मग माझा बुक्का. हो आंटी, सॉरी 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 आंटी. बसून घ्या आंटी तुम्ही इथं बसून घ्या, मी मागे बसून घेते. मग बाई, एक बुक्का खाऊन आता आली ना तुझी अक्कल ठिकाणावर. आता वागशील का असं? हा तुझ्याहून मोठ्या माणसांसोबत असं वागशील का? व्यवस्थित बोलायचं, व्यवस्थित सांगून द्यायचं. बरं आंटी तुम्ही इथं बसू नका, मागेच बसून घ्या का काय, असं बोलायचं ना. आणि मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो, तर नक्की व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स करा, आणि माझे असे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.